आम्हाला वेतन द्या, सफाई कामगार आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन. महापालिकेत कामकाज प्रभावित, आयुक्त अतिरिक्त आयुक्तांच्या वाहनांनाही बसला फटका. कचरा संकलन करणारे घंटागाड्या महापालिका आवारात उभ्या करून स्वच्छता कंत्राटदारांनी आंदोलन केले. खामगाव ते चांदूर बाजार एसटी बसने अंजनगाव सुजेहून चांदूर बाजारला जाणारे महिलेच्या बॅगमधील 12 लाखाचे दागिने लपास करण्यात आले. त्यामुळे बस पंथरोड पोलीस ठाण्यात नेऊन प्रवाशांची झडती घेण्यात आली. मात्र कुणाकडेही तो एवज आढळला नाही. हे विशेष शुक्रवारी भर दुपारी हा घटनाक्रम घडला. अमरावती जिल्ह्यात कत्तलीसाठी बांधून ठेवलेल्या 32 गोवंशांची गाढनगर पोलिसांच्या डीबी पथकाने सुटका केली. 5 जून रोजी नवसारी भागात ही कारवाई करण्यात आली. पुरवठा विभागाद्वारा जिल्ह्यातील 1.29 लाख अंत्योदय व 3.79 लाख प्राधान्य गट अशा एकूण 5,08,627 रेशन कार्ड धारकांना एकाच वेळी म्हणजेच जून महिन्यात 3 महिन्याचे आगाऊ रेशन धान्य मिळणार आहे. मोर्शी तालुक्यात आगामी बकरी ईद व सर्व सणांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मोर्शी पोलीस ठाण्याच्या वतीने नुकताच शहरातून रूट मार्च काढण्यात आला. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वन विभाग व वडाळी वन परिक्षेत्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी येथील बाबू गार्डन मध्ये विविध रोपाची लागवड जिल्हाधिकारी आशिष येरकर, सिव्हिल न्यायाधीश CJSD राजेंद्र गोगले, उपवन संरक्षक दर्यशील पाटील यांच्या हस्ते करण्यात आली. वनजबाग येथे अंजनगाव सुरजी ते दर्यापूर मार्गावर निंबारी फाट्यासमोर 6 जून रोजी दुपारी 12च्या सुमारास लग्नातील वऱ्हाडाला घेऊन जाणारी 4 चाकी व प्रवासी ऑटोरिक्षा यांचा भीषण अपघात झाला. या अपघातात एकूण 14 जण गंभीर व किरकोळ जखमी झाले. जिल्ह्यात कापूस लागवडी खालील क्षेत्र 3 लाख हेक्टर असून उत्पादन मात्र मना जागे नाही. उत्पादन खर्चात वाढ व बाजारभाव कमी मिळत असल्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी आर्थिक डबघाईस आला. या अनुषंगाने केंद्रीय कृषी मंत्रालयामार्फत विकसित कृषी संकल्प अभियान राबवले जात आहे. यामध्ये कृषी विज्ञान केंद्र दर्गापूर व कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. मोर्शी तालुक्यात 2 मुले आणि माईवाडी येथील मावशीची मुलगी अशा अल्पवयीन तिघी बेपत्ता झाल्याची तक्रार गुरुवारी दाखल झाल्याने पोलिसांसह अपूर्ण शहर हादरले. त्यांचा शोध सुरू असतानाच त्या नातेवाईकांसोबत अकोल्याला गेल्याची माहिती पुढे येताच पोलिसांसह कुटुंबीय व सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. अचलपूर परतवाडा या जुड्या शहरासह कांडली देवपडा परिसरातील मृत व्यक्तींच्या अंत्यसंस्कारासाठी एकमेव असलेल्या शहरातील स्मशानभूमीत मागील 10 दिवसांपासून अंधाराचे साम्राज्य आहे. त्यामुळे अंत्यविधी मोबाईलच्या टॉर्च आणि वाहनांच्या उजेडात उरकावा लागत असल्याचा संतापजनक प्रकार पुढे आला. अचलपूर नगरपालिकेच्या बेपर्वा वृत्तीचा हा नमुना ठरला. काही दिवसापासून सतत रुंजी घालत असलेल्या हंगामपूर्व पावसाने आटोपते घेताच पेरणीपूर्व मशागतीला टांगरखेडा शंभू शिवारातील शेतामध्ये वेग आला. पेरणीसाठी शेत तयार करण्यासाठी वखरण होत असल्याचे दिसून येत आहे. शेतकऱ्यांना आता दमदार आणि पेरणी योग्य पावसाची प्रतीक्षा आहे.